महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या इतिहासातील फुटींचा विषय पुन्हा चर्चेत आला असून गेल्या 6 दशकात शिवसेनेत तब्बल 6 वेळा मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. 19 जून 1966 रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या हक्कासाठी सुरू झालेली ही संघटना पुढे महाराष्ट्रातील सर्वात प्रभावी राजकीय पक्षांपैकी एक बनली. मात्र पक्षाचा विस्तार होत असतानाच अंतर्गत मतभेद, नेतृत्व संघर्ष आणि राजकीय भूमिका यामुळे वेळोवेळी बंडखोरीही झाली. शिवसेनेतील पहिली मोठी फूट 1991 मध्ये झाली. छगन भुजबळ यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारत तब्बल 18 आमदारांसह पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी हा शिवसेनेसाठी मोठा राजकीय धक्का मानला गेला. यानंतर 2005 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे राज ठाकरे यांनी पक्षातील मतभेदांमुळे शिवसेनेला रामराम ठोकला आणि 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. राज ठाकरे यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं मानलं जातं. यानंतर नारायण राणे यांनीही शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राणे हे शिवसेनेचे प्रभावी नेते आणि माजी मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या निर्गमनाने पक्षाच्या कोकणातील ताकदीवर परिणाम झाल्याचं बोललं गेलं. मात्र शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट जून 2022 मध्ये पडली. एकनाथ शिंदे यांनी तब्बल 40हून अधिक आमदारांसह बंड पुकारले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार विरोधात नाराजी व्यक्त करत शिंदे गटाने स्वतंत्र भूमिका घेतली. या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलं. यानंतर निवडणूक आयोगानं धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना पक्षाचे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नवीन नाव आणि मशाल हे चिन्ह मिळालं. यामुळे शिवसेना 2 गटांमध्ये अधिकृतपणे विभागली गेली. आता पुन्हा एकदा ठाकरे गटात नव्या फुटीची चर्चा सुरू झाली आहे. लोकसभेतील 9 पैकी 6 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. एकूणच 1991 मध्ये छगन भुजबळ, 2005 मध्ये राज ठाकरे, त्यानंतर नारायण राणे आणि 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता पुन्हा ठाकरे गटात फुटीची चर्चा रंगली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या राजकारणात पुढे नेमकं काय घडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.